पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आल्हादिता चिद्ब्रह्मादिपलोग पुष्पजनिता नंदादिसारोदिता सद्धर्मोक्ति सुरंजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी। काल पोथी झाली, परंतु गडबडीमध्ये म्हणजे नासमजमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याची माझ्याकडून गडबड झाली। माझ्या माहितीने मी गलत समजत होतो, परंतु पॉझिटिव्ह म्हणजे चांगले विचार आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार, म्हणून भट्टोबासाचे जे जाताना विचार होते पाणी भरायला ते निगेटिव्ह होते, परंतु पाणी भरत असताना जे विचार आले त्यांचे ते पॉझिटिव्ह आले। अशा प्रकारचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं माझ्याकडून गडबड झाली होती, ते आपण सर्वांनी चूक दुरुस्त करून घेणे। आता यानंतर नाथोबाचे 7 जन्म प्रश्न विचारला होता कोणी? देवीदास ऐनपरकर की नाथोबाचे 7 जन्म कोणते? नाथोबा स्थिती अधीनत्व निषेध उत्तरार्ध 43, मंडलिका शेनी नागिनी दर्शन शिक्षापन उत्तरार्ध 73, जात्यंध क्रीडे लघुत्व प्रगटिये करणे उत्तरार्ध 359, मंडलिका करवी सर्प धरवणे निराकरणे उत्तरार्ध 361, मंडलिका स्थिती फळ भक्षणी भूतानंदा नाले कोले अनुवादू उत्तरार्ध 362, प्रागवट परवानयनी प्रेक्षित मंडलिका आव्हाने उत्तरार्ध 368, नाथोबा मनोर्थ उपारी क्रिया चरितार्थ करणे 7वा उत्तरार्ध 248 उत्तरार्ध। आता बाकीचे प्रश्न आपण आधी घेऊन घेऊ, संपताना गडबड होऊन जाते। संतोष वानखेडे, हां संतोष वानखेडचा प्रश्न आहे, अनाधिकार जोडणे म्हणजे काय, नेमका काय ते समजून सांगावे। अनाधिकार जोडणे म्हणजे काय, नेमकं काय ते समजून सांगावे म्हणता। आता अनाधिकार जोडणे म्हणजे काय, जशी पोथी चालू आहे, ऑनलाईनवर पोथी चालू आहे आणि पोथी चालू असताना 2-4 लोक आपल्या घरातील पाहत आहे आणि आपण झोपून राहणे किंवा आपण टी व्ही पाहणे अनाधिकार आहे। किंवा एखादा कार्यक्रम आहे, मंदिरात मंगळ काळ आहे, या मंगळ कार्यात सहभागी न होता घरी रिकाम टेकड्यासारखं फिरणे हा अनाधिकार आहे। असे बरेच अनाधिकार आहेत आणि याच्याने अनाधिकार निष्पन्न होतो। दुसरा प्रश्न आहे चंद्रकला पाटील, चंद्रकला पाटीलचा प्रश्न आहे, परमेश्वर आणि ब्रह्म यामधील फरक सांगा। परमेश्वर आणि ब्रह्म यामधील फरक, परमेश्वर म्हणजे परम ऐश्वर्य आथिला असा परमेश्वर, जो उद्धरण कार्य करतो, जो उद्धरण्याला जीवाचं उद्धरण करतो त्याला परमेश्वर म्हणतात। पण परमेश्वराच्या पाठीचे वशे एक स्वरूप आहे, जिथं ज्ञानियाला प्राप्ती देतात, कोरडे निगुणे आचरण केल्यानंतर ज्ञानियाला प्राप्ती करतात, ते ब्रह्मस्वरूप म्हणजे चैतन्य देवता, त्याच्यानंतर ब्रह्मस्वरूप आणि त्याच्यानंतर परमेश्वर स्वरूप, हे असं ब्रह्मस्वरूप आहे। आणि ब्रह्मस्वरूप सकळही धर्मरहित, कोणताही धर्म नाही, फक्त त्याच्या ठिकाणी आनंदाने परिपूर्ण असलेले स्वरूप आहे। त्याच्या मग न्हानिया गेला की त्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा आनंद यायला लागतो। सुचिता दांडे, सुचिता दांडे, आमचे कुटुंब उपदेशी आहे, पण दीर व जावा देवता भक्ती करतात, तर आम्हाला दोष लागेल का? दोष लागत असेल तर काय करावे? आमच्या घरामध्ये मी आणि ते उपदेशी आहे एकटीच का? सुचिता ही उपदेशी आहे, पण तिचे जे देर जेठाण्या देराण्या ह्या अन्य आहेत,
त्या देवता भक्ती करतात, ही परमेश्वर भक्ती करते, तर तिचा दोष लागेल का? तू एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती केली तर तुला दोष लागणार नाही, पण त्यांच्या भक्तीमध्ये जर सामील झाली तर दोषावं आहे. आणि हा दोष नासण्यासाठी काही उपाय नाही, कारण विकल्पाचा दोष आहे. हा काही नासू शकत नाही, याला काही पर्याय नाही. त्याच्यासाठी याच्यापासून अलिप्त राहणे हाच एक पर्याय आहे. नातोबांना अनुसरण झाले होते का? मग स्वामींना त्यांना अनुसरूनी काही कीजेगा मंडळी का असे म्हटले. तसा खडकुलीला नाथोबाचे अनुसरण झाल्याचा उल्लेख मिळतो. नाथोबाचे अनुसरण झाले का? खडकुलीला आहे की नाथोबा अनुसरले? झालं, अनुसरण झालं त्यांना, परंतु ज्ञान विरहित अनुसरण झालं. परंतु त्यांच्याजवळ जो सेवादास्य प्रकार होता, त्यांचे 1 जन्मलेखी लागावे ते 7 जन्मलेखी लागले. पुन संबंधी त्यांना जन्मून ज्ञानाचं दातृत्व करून बाकीच्या विधी परमेश्वर पूर्ण करून घेतील अनायसे आपोआपच, आणि नाथोबाला प्रेमाचा मार्ग सरळ होऊन जाईल. म्हणजे अनुसरण झालेलंच होतं, परंतु त्यांना ज्ञान नव्हतं, त्यांच्या लक्षात राहत नव्हतं. म्हणून त्यांनी काय झालं की त्यांना आता जे सेवादास्यामध्ये अतिशय उत्तम असं सेवादास्य करणारे नाथोबा होते. म्हणून सेवादास्याने जरी ज्ञान नसलं तर पुनसंबंधी परमेश्वर ज्ञानाची पूर्णता स्वतः करून घेतात आणि त्यांना मग प्रेमप्राप्तीकडे नेतात. मूर्ती स्मरण ते भावना बोलीजे, तर भावना म्हणजे काय? मूर्ती स्मरण ते भावना बोलीजे, नामस्मरण ते वस्तू स्मरणे होय, नामस्मरण होय. मूर्ती स्मरण ते भावना बोलीजे, भावना, कारण आपण प्रत्यक्ष मूर्ती पाहिलेली नाही. स्वामी चक्रांची मूर्ती पाहिलीच नाही आणि तिला आठवणे केशराजवासाच्या मूर्ती प्रकाशानुसार ही एक भावना आहे, कारण पाहिलेली नाही. पाहिलेली नसलेली मूर्त डोळ्यासमोर आपण आठवतो, याला भावनाच करावं लागेल. हे प्रत्यक्ष मूर्ती स्मरण घडणार नाही. भावना म्हणजे जसं तत्त्वज्ञानात मूर्ती सांगितली आहे तशी आपल्या दृष्टीसमोर आणण्याचा प्रयत्न करणे, याला भावना म्हणतात. ही भावना खूप कठीण आहे. धुराजी शेकुणकर. धुराजी शेकुणकर नावं खूप सुंदर आहे. एकही चौधरी नाही, एकही पाटील नाही, एकही कोणी नाही. मात्र जे प्रश्न विचारणारे ते कोण्या गावाचे, गावाचं नाव टाकत जावं ना. जे प्रश्न विचारतात त्यांनी गावाचं नाव टाकावं. चतुर्विधी स्मरण म्हणजे काय? चतुर्विध स्मरण म्हणजे काय? नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा हे चतुर्विध स्मरण आहे. नामाचं स्मरण, मूर्तीचं स्मरण, चेष्टेचं स्मरण, नाम लीळेचं स्मरण हे चतुर्विध स्मरण आहे. आणि ते कसे करावे? हां, ते कसे करावे. आता ते कसे करावे हे आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आपल्याला संपूर्ण ज्ञानाचा धडा गिरवावा लागेल. ज्ञान अंतःकरणामध्ये राहिल्यानंतर नामाचं करू, लीळेचं करू, मूर्तीची भावनाच होणार आहे. आणि चेष्टा म्हणजे जळेशी निरेतूक त्या असलेल्या चेष्टा, म्हणजे जशी केळीचा हत्ती स्वामींनी केलताना महादायसाने ते फेकून दिलं, स्वामी रागवले, किंवा वज्री घडणे, अशा ज्या लीळा ह्या चेष्ट्यामध्ये येतात, ह्या लीळा आठवणे याला म्हणतात चतुर्विध स्मरण. युवराज चौधरीचा प्रश्न आहे, महानुभाव पंथामध्ये जे संत मंत आहे त्यांना महाराजी उपाधी का लावत नाही? युवराज चौधरीचा प्रश्न आहे. बाप्पा हुशार आहे. मानवा पंथामध्ये महाराज असं संताला का लावत नाही? महाराज असं फक्त देवालाच लावतात. जी हा शब्द फक्त देवालाच लावतात. महाराज, महाराज म्हणजे एक परमेश्वर पृथ्वीचा मालक आहे, राजा आहे, म्हणून त्याला महाराज म्हणतात. आणि हा महाराज शब्द फक्त देवालाच लागला जातो, आपण लावायचं नाही. सुदर्शन महाराज, गोविंद महाराज, अमके महाराज, ढमके महाराज हे लावणं तत्त्वज्ञानाच्या नुसार चुकीचं आहे. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं औरंगाबादला की तुम्ही आता महाराज लावत नका जाऊ, कारण महाराज अन्य राटीमध्ये लावत असतील, परंतु मानवा पंथात महाराज शब्द हा लागत नाही. आणि महाराज म्हणायचं सुद्धा नाही. कोणी म्हणत असले तर त्यांना सरळ बाबा म्हणायचं, नाही तर मग त्यांचं नाव घेऊन बोलायचं, पण महाराज म्हणायचं नाही. कारण महाराज हा शब्द फक्त परमेश्वराची उपाधी आहे आणि जीवाला ती परमेश्वराची उपाधी लागू शकत नाही. कशाचा सांगितलं ना,
महा म्हणजे मोठा, राजा म्हणजे पृथ्वीचा मालक, महाराज सांगितलं. मेमाडे दिगंबर. 56 नंतर जर कोणी अनुसरला तर भगवंत त्याचा स्वीकार करतात का? 56 नंतर अनुसरला तर भगवान त्याचे परमेश्वर त्याचा स्वीकार करत नाही. फक्त काय आहे की त्याला चतुर्विधीला जाऊ देत नाही. जेवण झाल्यानंतर हात धुतल्यासारखं आहे 56 नंतर अनुसरणं. तर ते हात धुतले म्हणजे काय झालं की परमेश्वर त्याला स्वर्ग नरक कर्म विमोक्ष या चतुर्विध नरकाला अजिबात जाऊ देत नाही. तेव्हा तरी ते अनुसरण सिद्धार्थ गेलं 56च्या नंतर, तर त्याला कमीत कमी चतुर्विधीचे नरक सुटतात, पण परमेश्वराचा पुनसंबंध कधीच होणार नाही. संपले. पुढे चाटशीचा दृष्टांत झालेला होता, अर्थ राहिलेला होता. कौनी एक सुग्रण असे सांगितले होते मी काल. सुग्रण बऱ्याच प्रकारच्या सुग्रण आहे, त्याच्यापैकी हे एक सुग्रण आहे. एकाच चाटूमध्ये सर्व भाज्या करणारी ही एक सुग्रण आहे. कोणाला एका पदार्थाचं सुग्रण कसे आहे काहीच्या, कोणाला एका पदार्थाचं ज्ञान नसतं, कोणाला फक्त इडलीच करता येते, बाकीचं काही करता येत नाही. कोणाला 4-6 पदार्थाचं ज्ञान राहतं, कोणाला डोसा करता येईल, कोणाला इडली करता येईल, कोणाला काय करता येईल, सर्वच सर्व करता येणं असतं ते फार क्वचित, त्याला सुग्रण म्हणतात. म्हणून एक सुग्रण सर्वच पदार्थाचं ज्ञान आहे. एक अशी सुग्रण आहे की तिला पूर्ण पदार्थाचं काय आहे ज्ञान आहे. आता असं कदाचित कुठंतरी कोपऱ्यात बसलेली, नाही तर आता बहुतेक नाही. कोणाला काही येतं, कोणाला काही येत नाही, कोणाला काही येतं, कोणाला काय, सर्व सुग्रणी आहे आता. त्याच्यामुळं त्या काय करतील, केलं तर उलटं होऊन जातं, लाडू केले साधेसारखे तर कडक होऊन जातील. अशा प्रकारचं सुग्रण, ऐशा बहुत सुग्रणी देखील आपण चुलीवर पाक ठेवून भिक्षा मागायला गेलेली अशी सुग्रण पाहिलीच नाही, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या सुग्रणी आहेत. त्या सुग्रणीमध्ये सर्वच पदार्थाचं ज्ञान हे क्वचितला राहतं. तशा प्रकारचं परमेश्वर अवतार बरेच आहे. सिद्धांते परमेश्वर अवतार, त्र्यंच अवतार, उभयदृश्य अवतार सर्वच आहे. सर्व अवतार काही ना काही त्यांच्यापर्यंत दान देतात, संबंध देतात. किंवा एक शेवडे तर कोणी लीळा दान देतं, कोणी संबंध दान देतं, कोणी ग्रहणा दान देतं, अशा प्रकारचे दान देतात. परंतु उभयदृश्य अवतार हा एकच आहे. उभयदृश्य अवतार हा एकच आहे. ज्याला उभयदृश्य अवतारामध्ये सुद्धा काही आत्मरमणाचे व्यसन, कोणाला बाणवेरी फेडावयाचे व्यसन, पण आमच्या स्वामीसारखा जो अवतार आहे तो फार क्वचित आहे. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन येतं जीव उद्धरी जे, असं आमच्या स्वामी चक्रारांना जे व्यसन आहे ते चाटशीप्रमाणे आहे. कशातही करा परमेश्वर तयार आहे. म्हणून अनुसरला हा चाटशी सानी असा. अनुसरला सुद्धा परमेश्वराचा भक्त तो चाटशीसारखा. जे दास्य मिळालं, जे सेवा मिळाली त्याच्यामध्ये तो तत्पर, कोणते बी मिळो. एखाद्या दिवशी चांगली सुंदर सेवा मिळाली, एखाद्या दिवशी उष्टे पानं उचलण्याची सेवा मिळाली. काल चांगली सेवा मिळाली होती म्हणून खुश, आज अशी सेवा मिळाली म्हणून नाराज असं नाही. चाटशी स्थानी असावे. व्यापारीत म्हणजे सेवा दास्य सुचर्चा करत असताना पाक निष्पत्ती करी म्हणजे उद्धरणार्थी चरितत्व परमेश्वर करतात. आंबा अंत घाली, खिरी अंत घाली. आंबा अंत घाली म्हणजे नित्यविधी, खिरी अंत घाली म्हणजे निमित्तविधी, षड्रस पाकामध्ये घाली म्हणजे प्रेमदायक विधी. मग खीर म्हणजे यथाधिकारी अस्तिपर, षडरस म्हणजे विरुद्ध अस्तिपर, कोरडेनी गुणे ओलेनी गुणे, याच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. असा हा दृष्टांत या ठिकाणी संपलेला आहे चाटशीचा. आपण चाटशी साने काय करावं असावं. जे मिळेल सेवा कोणत्याही वेळेस ते आपण करायला काय पाहिजे, समर्थ पाहिजे. ते बी कशी, आवडीपूर्वक. पुढे दृष्टांत अग्नीचा. लापणी काय, कर्मतीये सन्निधानीची शाळती जैसा अग्नीचा. कर्मतीये सन्निधानीची शाळती, कर्माचा नाश हा सन्निधानीच होतो जसा अग्नीचा. अग्नी सर्वाला माहीत आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. चुलीत नसेल परंतु बटन दाबलं की गॅसचा काय तयार होतो, अग्नी. त्याला लायटर म्हणतात. मला काही शब्द इंग्लिश येत नाही बरं, कदाचित चुकलं तर लक्षात घेऊन घ्यायचं, चुकलं असेल म्हणून लायटर म्हणतात. लायटरच म्हणतात ना. अशा प्रकारचं लायटर दाबलं की अग्नी काय होतं,
तयार होतो तो अग्नी. त्या अग्नीचा दृष्टांत आपण आता घेणार आहे. अग्नीचे आणि संबंधे. अग्नीचा संबंध जंगलामधला चरित्र आहे. अग्नीचा संबंध किंवा चुलीमधलं चरित्र आहे. त्याच्यामध्ये ओली काढे चांगलं जर पेटलं तर ओलं बी टाकलं तर जळतं, कोरडं बी टाकलं तर डोंगराला वनवा लागला तर ओलेही झाडं जळतात आणि कोरडेही झाडं जळतात. सानंही जळतं, थोरंही जळतं. मोठंही झाड जळून जातं आणि सानंही जळतं. काष्टे जळती म्हणजे लाकडं जळतात. असा हा अग्नीचा दृष्टांत आहे. तशा प्रकारचे परमेश्वराच्या सन्निधानी जे राहून गेले, सन्निधानी असता संता संते, संत आणि असंत रूप कर्म, अनारब्ध प्रारब्ध कर्म काय होतात, नासतात. हा दृष्टांत गोसाई महादाईचा प्रती, एकी वासना औसा प्रती, भांडारेकार उपरी डोमेग्रामी निरोपला. औसाला भांडारेकारा उपरी महादाईचा प्रती स्वामींनी हा दृष्टांत काय केलेला आहे, निरूपण केलेला आहे. महादाईसाला हा दृष्टांत निरूपण केलं. काय त्रास दिसतं. हा दृष्टांत महादाईसाला स्वामींनी निरोपलेला आहे. लयच वेळा लीळा गेली. महादाईसाला वाराणसी गमन निषेध. या लीळेमध्ये हा अग्नीचा दृष्टांत निरोपला. एकदा महादाईसा स्वामींच्या जवळ आली. उत्तरार्ध तुम्हाला माहीतच आहे किती वेळा लीळा येऊन गेली, परंतु उत्तरार्ध याचा नंबर 161 आहे. हा लक्षात ठेवायचा. महादाईसा वाराणसी गमनी निषेध अशी त्याची आदी आहे. 161 नंबरचा दृष्टांत आहे. महादाईसाला दादोसानी सांगितलं तुला वाराणसीला जावं लागेल. मग स्वामींना विचारायला गेली, जीजी मला वाराणसीला जायचं. स्वामी म्हणता वाराणसीला जाऊ नका. स्वामींचं म्हटलेलं ऐकत नाही. आताही कंडिशन अशी आहे लोकांची की जर चांगलं सांगितलं एखाद्या अधिकरणानं तर ऐकत नाही, पण वाईट सांगितलं की तो माणूस काय करतो, लगेच ऐकतो. त्याप्रमाणे महादाईशाला स्वामींनी सांगितलं की जाऊ नका. बाई सन्निधानी राहत आहे, सन्निधानी सेवादास्य करताय, आणि सन्निधानी तुम्ही जर सेवादास्य केलं तर तुमचं ओल्या काष्ट कोरडे काष्ट हा अग्नीचा दृष्टांत दिला. अग्नीचे निसंबंधी ओले काष्ट, साने काष्ट, थोर काष्ट, कोरडे काष्ट सर्व जळून खाक होतात. बाई तुम्ही आमच्याजवळ राहिले आणि सेवादास्य केलं तर तुमचे जोडलेले अनारब्ध कर्म सर्व कर्म काय होतील, नासून जातील. तुम्ही काय करता वाराणसीला जाऊन, विकल्परूप क्रिया आहे, जाऊ नका. तिच्या मनामध्ये आलं की जायचं नाही. परत तुम्हाला सांगितलं होतं की दादोसानी परत तिच्या मनामध्ये घातलं की जायचं. मी आणलं संबळनं, मग तू माझा कमीपणा होईल आणि हा महादाईसाचा संबळ खाऊन गेला. अशा प्रकारची ती लीळा 3 वेळा झालेली आहे. त्या लीळेच्या माध्यमातून महादाईसाला स्वामींनी अग्नीचा हा दृष्टांत काय केलेला आहे, निरूपण केलेला आहे. अन्वय आहे. अग्नीचे नि संबंधे वातश्लेष्मान बद्धती की गा मंडळी. ज्याला दमा आहे त्याला हिवाळ्यात सर्दीचा त्रास होतो, कफाचा त्रास होतो. मग तो काय करतो, अग्नीचा संबंध घेतो, म्हणजे शेकतो. छाती वगैरे काय करतो, शेकतो. त्याच्याने वातश्लेष्मा न बद्धती की गा मंडळी. नाथवाला म्हणतात की काही बाधत नाही. त्याप्रमाणे सन्निधानी जर सन्निधानीचा अग्नी जर तुम्ही हे केले तर तुम्हालासुद्धा वातश्लेष्मा म्हणजे अनारब्ध कर्म, आगंतुक कर्म हे काही बाधणार नाही. मळ कर्मे निवर्तल्या विंजीव कृपेशी पात्र. मळाचा आणि कर्माचा नाश झाल्याशिवाय जीव कृपेशी पात्र होत नाही. आणि हा मळ कर्म जर नासायचे असले तर अग्नीचा काय करावं लागेल, संबंध म्हणजे सन्निधानाचा संबंध करावा लागेल. येथीचे सन्निधाने कर्म नासना तर के नासाल नायक. इथेच्या सन्निधानाने कर्म नासत नाही तर कुठं नासणार, ते नासायसाठी अग्नीचा संबंध करावा लागेल. सन्निधानी घडले ओखटे ते सन्निधानीचं भोगिता, पर कैशी अन्यथा तो नव्हे. सन्निधानी घडलेलं ओकटं पाप स्वामींच्या सन्निधानी, अधिकरणाच्या सन्निधानी, वचनाच्या सन्निधानी जे घडलं ते तिथंच भोगावं लागेल, दुसरीकडे भोगणार येणार नाही. कशाचा, अग्नीचा संबंध असला तर ते नाशेल. आता अर्थ सांगतात. अग्नी
4 प्रकारचा आहे. बाळकाग्नी, भडकाग्नी, दावाग्नी, प्रलयाग्नी असे 4 प्रकारचे काय आहे अग्नी आहे. तसे सिद्धांती त्र्यंच्या अवतारापासून घेऊन उभयदृश्य अवतारापर्यंत सर्व अवतार काय करायचे जाणून घ्यायचे. ज्ञान, अनुसरण, जवळीक आणि प्रवृत्तीचा अभिन्न वेश. कर्म नासण्याला ज्ञान लागतं, अनुसरण लागतं, जवळीक लागते आणि प्रवृत्तीचा अभिन्न वेश. ज्ञान, सन्निधान, निरोपण, दास्य हेही ओला अग्नी आहे. ज्ञान, अनुसरण, संग, जवळीक हाही ओला अग्नी आहे. कोरडे असंत आहे आणि ओला हा संत आहे. ओले हे संत आहे आणि कोरडे हे असंत आहे. तर तुम्ही म्हणाल की असंताला कोरडे का म्हटले आणि संताला ओलं का म्हटलं. तर त्यांनी सांगितलं संतरूप कर्म जे आहेत देवतेच्या प्रित्यर्थ केलेले कर्म हे संतरूप कर्म आहे. हे कर्म केल्यानंतर हे कर्म करत असताना परमेश्वरापासून बुद्धी वळून जाते. हो, परमेश्वराजवळ पडत येत नाही, याला म्हणतात विकल्प प्रमाण. म्हणून हा ओला म्हटला. संतरूप कर्माला ओलं का म्हटलं तर देवतेच्या प्रित्यर्थ जे काय करतात भागवत विगवत वगैरे ऐकतात याच्यापासून जे कर्म निष्पन्न होतात ते ओले होतात आणि याच्याकडून मन काय होतं ईश्वरापासून निघून जाते, ते परत येत नाही. आणि असंतरूप कोरडं का म्हटलं तर असंतरूप माणूस जोडतो, पण एखाद्या वेळेस असंतरूप कर्माचा काय होतं माणसाला पश्चाताप. जसं नागदेव आचार्यांनी असंतरूप कर्म जोडलेले होते, परंतु परमेश्वराचा संबंध आला ते काय झाले परमेश्वराच्या सन्निधानाने शिवेने दास्याने ते नासल्या गेले. म्हणून ते म्हणतात की ओला हा संतरूप आहे, कोरडा हा असंतरूप आहे. आणि संत कर्माने जीव स्वरूप कठीणत्व होत. आणि संतरूप कर्म जर जास्त आचरण केले, देवता निर्मित संतरूप कर्म आहे ते. देवतारूप संतरूप कर्म जर आचरण केले तर अंतकरण परमेश्वराविषयी कठीण होऊन जातं, परमेश्वराकडे तो वळत नाही. स्वामींनी सांगितलं कर्मजळापाशी भक्तिजळ चांग, कर्मवासनेपाशी ब्रह्मवासना अशा प्रकारचं आहे की बुवा ओल्यापाशी कोरडा चांग. ओला म्हणजे देवता भक्ती करणारा, कोरडा म्हणजे साधा असलेला, तो त्याच्यापेक्षा काय आहे बरा आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे असंत कर्म आणि जीव संतरूप कर्माने स्वरूप कठीणत्व होते, असंत कर्मानं होत नाही. का होत नाही तर असंत कर्म कधीही त्यागू शकतो आणि तो परमेश्वर भक्तीवर परत येऊ शकतो. हिंसा प्रमाद जरी झाला आणि त्यांनी जर त्याचं प्रायश्चित केलं तर म्हणतात की त्याला दुप्पट जर आचार केला तर त्याला अधिकृतीचा होते, अध्ययविद्या होते. अशा प्रकारचं स्वामीचक्रांनी त्याचा निर्णय केलेला आहे. म्हणून त्या संत कर्मापेक्षा असंत कर्मावाला चांगला, तो कधीतरी धर्मावर येऊ शकतो, हा येत नाही. साने अनारब्ध, थोर प्रारब्ध. साने नित्यविधी करून अनारब्ध कर्माचा नाश करतात, अप्राप्ती निमित्तके कर्माच्या राशी नासाठी. साने म्हणजे अप्राप्ती करून, थोर म्हणजे लिळे करून. जसे लीळा करत होते स्वामी कर्मनाशन्यास, चौरी दंड अशी सोन्याची चौरी राहते चांदीची, आणि ते मांडीवर मारत होते बट्टोबास आणि नाथोबाला. शिक्षा पण केलेला आहे. स्वानमुखे खीर खावलवली, भट्टोबासाला कुत्र्यासारखी खीर खाऊ घातली आणि कुत्र्याची कर्म. शांताबाईसाला बोरी बाबुळी शिंपवल्या, इथं अनुसरली पण तरी बी बोरी बाबुळी शिंपवल्या कर्म नाशण्यासाठी. म्हणून ते म्हणतात की साने म्हणजे अपरोक्ष, थोर म्हणजे सामान्य. साने म्हणजे सामान्य आणि थोर म्हणजे विशेष, किंवा साने म्हणजे काळाचे नि अर्थे, आणि साने आणि थोर म्हणजे दुःखाचे निअर्थे. अशा प्रकारचा परमेश्वर सन्निधानी असताना हा अग्नीचा संबंध. जीवनामध्ये आपल्याला सुद्धा अग्नीचा, परमेश्वर निघून गेला आहे, आपल्याला कर्माचा नाश करायचा आहे.
अग्नीचा संबंध आपल्याला आता ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी तमाहू पंडितम बुधा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलं, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी. ज्ञानाचा अग्नी हा असा आहे की कर्माला दग्ध करतो, म्हणजे जाळून टाकतो. तमाहू पंडितम बुधा. पंडित लोक, विद्वान लोक त्या अग्नीच्या माध्यमातून आपले कर्म काय करतात, जाळण्याचा प्रयत्न. आपल्याला सुद्धा कळालं की ते दास्यमोचक. माईन भट्टाला स्वामी चक्रांनी दास्यमोचक सांगितलं. आपण जर दास्य केलं तर आपले सुद्धा कर्माचे नाश होऊन जाते. पुढा एक दृष्टांत फुटाणे करायचा. फुटाणे तर सर्वाला माहीतच आहे, पण करायचं ज्ञान आहे का नाही सर्वाला हे माहीत नाही. म्हणून फुटाणेकाराची लापिका आपण वाचणार आहे. उत्तर उत्तर ज्ञान देऊनी मळ, तेही सन्निधानीची शाळती जैसा फुटाणेकाराचा. उत्तर उत्तर ज्ञान देऊन, परमेश्वर ज्ञान देऊन, मळ तेही परमेश्वराच्या सन्निधानी शाळतात जसा फुटाणेकाराचा. तो फुटाणेकाराचा दृष्टांत आपण पाहू आता. कौनी एक फुटाणेकार असे, फुटाणे बनवणारा, त्याला तुम्ही काय म्हणता आता, भोई. आता काय म्हणता, भोईन. भोईन आली नाही, लाया फोडणारी, फुटाणे फोडणारी, वटाणे करणारी, अशा प्रकारची जी आहे कौनी एक फुटाणेकार असे. तो काय करतो, चणे अशी ओलते, चणे भिजू घालतो. भिजतात, भिजल्यावर काय करतो, वाळू घालतो. शिकून घ्या फुटाणे कसे करतात, भोईचे पैसे द्यायचे काम नाही. तो फुटाणेकार त्या चण्याला ओल देतो, भिजतो, मग वाळू घालतो, ते फेडतो. दुसरे वाळू घाली, तेही फेडतो. तिसऱ्यांदा वाळू घाली, तेही फेडतो. मग त्याच्याने काय होतं, त्या वटाण्यावरचं हिरवटाण आणि कठीणत्व हे दोन दोष काय होतात, निघून जातात. आणि दोन्ही दोष केल्यावर त्याच्याने काही सूर्य म्हणजे सूर्य म्हणजे सुंदरता, मृदतत्व येतं, हे गुण येतात. आणि कंचकुवट तरल होय. त्या फुटाण्यावरचं टर्पल आपण नुसतं नखाने काय करतो, बाजूला काढू शकतो. मग गुळाची खावया योग्य होय. ते हरभरे, ते फुटाणे बी कशासोबत खावं हे आपल्याला अक्कल देवानी शिकवली या फुटाणेकाराच्या दृष्टांत. कोणी लसणासोबत खातं, कोणी पाण्यासोबत खातं, कोणी तसेच खातं. पण हे म्हणतात ते गुळाशी खावया बघ. गुळ आणि फुटाणे खाल्ले तर कोणताही बाधा होत नाही, सर्दी निघून जाते असं म्हणतात. म्हणून गुळेशी खावया योग्य होय. तसा प्रकारचा परमेश्वर काय करतात, जीवाला शाब्दज्ञान देतात, अपरोक्ष देतात, सामान्य देतात, विशेष देतात, प्राप्ती करून योग्य करतात. आणि बास पक्ष ओलस्थानी काय आहे, शाब्दज्ञान, भिजले स्थानी काय आहे, रजस्तमी नाशती. म्हणून शाब्द जयाच्या पुरुषाची रजस्तमे नासती. ज्या पुरुषाची रजस्तमे नासतात त्याशी अपरोक्ष देतात. आणि शाब्दी जया पुरुषाचे रजस्तमे नासती, त्याशी अपरोक्ष व्हायचा अजिबात संदेह नाही. तो चना भिजेना, तो पुढा फुटेना. जसा चना भिजत नाही तो पुढा फुटत नाही, तैसा ठाव शाब्दी अपरोक्षी कर्मी नासती. सामान्य मळ नासती, विशेषी अयोग्यता नासती. मळ करे करून हिरवटान, मळ आपण जोडतो, कर्म आपण जोडतो. आणि मळ कर्म प्रत्येक सृष्टीमध्ये काय करतो, जोडतो. संहारी नाचतात, कर्म नाचत नाही, पण मळ नाचतात. हे मळ आणि कर्म नाचू नाचू काय होतं, जर कर्म नाचले बी तर त्याच्यावरचा डाग, जीव स्वरूपावरचा डाग, त्याला काय म्हणतात, हिरवटान. ते हिरवटान जी आहे ती काही जात नाही. ते तशाच प्रकारचं आपल्या जीव स्वरूपावर लागलेले डाग आहेत, ते हिरवटान आणि कठीणत्व, ते दोष याच्याने निघून जातात. म्हणून निर्लेप आणि निर्मळ हे गुण येतात. कंचकुवत म्हणजे अविद्या जी आहे ते टरलवत होते आणि प्राप्तीला योग्य होतो. हा दृष्टांत गोसावी औसाप्रती खडकुली निरोपला. औसाप्रती खडकुली गावाला काय केलेला, हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. परंतु याच्यामध्ये जी लीळा दिलेली आहे ते पांगुळ वेखे भट्टा स्तुती करणे. फुटाणेकाराचा जो दृष्टांत आहे तो चरित्राच्या माध्यमातून लीळा आहे. उत्तरार्ध 35. पांगुळ वेखे भट्टा स्तुती करणे.
खडकोलीची लीळ आहे. भट्टोबास जेवण वगैरे झालं, स्वामींच्या जवळ बसले, अंगाला राख वगैरे लावली, पाय आपले बांधून टाकले आणि मेटकडी मागरून बसले आणि म्हणे जिजी मी पांगळा आहे. स्तुती करायला लागले स्वामी. परमेश्वरा, आतापर्यंत मी अनंत निळे वृक्ष, पांढरे देवळं सर्व फिरून आलो, पण मला कुठेही अशा प्रकारचे मिळाले नाही. आणि तू परमेश्वर आहे, तू अभयदानी आहे, तू दाता आहे, तू देणारा आहे. पांगड्याशी पाय देशी, आंधळ्याशी डोळा देशी. ऐका नाही, ज्याला नाकनी त्याला नाक देशी. ऐका नाही, अशा प्रकारचा परमेश्वर आहे. तो काय अपक्ष, पक्षाला पंख नाही त्याला काय देशील तू, पंख देतो. अशा प्रकारची स्तुती करत असताना भट्टोबास खूप स्तुती करायला लागले. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई हा पांगळा स्तुती करतो, याला काय द्यायचं, या पांगळ्याला काय द्यायचं. बाई सांगते, जीजी याला द्यायचं तर तुमचं सेवादास्य द्या. आपल्याला जर म्हटलं असतं की हा पांगळा स्तुती करतो आहे, तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी म्हटलं असतं मला पाय पाहिजे, ताकद पाहिजे, माझं ऑपरेशन, गुडघे दुखतात, खाली बसता येत नाही, वर चालता येत नाही, ऐका नाही, अनेक प्रकारचे त्रास आहे, माझे सर्व बरं करून टाक. पण महादाई आपल्या बाईसांनी भट्टोबासाचं बरं करण्याचा प्रयत्न केला. या पांगळ्याला काय द्या, स्वामींचं सेवादास्य द्या. तिथं बसलेली होती औसा. औसाला निरोपला आहे, औसा आहेच म्हणजे याच्यात बी औसाला निरोपलेला आहे. त्या औसा काय म्हणते, जीजी सेवाही नागदेवाला, दास्यही नागदेवाला, आम्हाला काय आहे, आमच्या पदरी काय बांधलं, सर्व त्यांनाच देता, आमचा बी विचार करा. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई येथेची दशीच धरली पुरे, तुम्ही फक्त दशी तर धरा, म्हणजे थोडासा आचार करायचा काय करा, प्रयत्न करा. भट्टोबासासारखे तुम्ही करू शकत नाही, पण थोडासा दशीचा आचार. दशी म्हणजे जसे कपडा आपण पाण्यामध्ये टाकतो, नदीत कपडा पाण्यामध्ये धुवायला टाकल्यानंतर त्याचा फक्त एक सोगा आपल्या हातात धरा, पूर्ण कपडा वाहायला लागतो, परंतु तो हातात असलेला धागा त्या कपड्याला काही जाऊ देत नाही. तशा प्रकारचा परमेश्वराचा संपूर्ण आचार नाही होत, पण धाग्याप्रमाणे तरी आचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असं स्वामीचक्रांनी औसाला निरूपण केलं. आणि हा फुटाणेकाराचा दृष्टांत तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलेला आहे. हा फुटाणेकाराचा दृष्टांत आपण ऐकला. आता त्याचा अन्वय, परमेश्वर शोधक, वेदक, बोधक, द्रावक. परमेश्वर शोधणार आहे, वेद घेणार आहे, बोध देणार आहे, द्रवणार आहे. असा जो परमेश्वर आहे तो कोणाला प्राप्त होतो, फुटाणेकाराच्या दृष्टांताप्रमाणे. आपण जर फुटाण्याप्रमाणे झालं तर एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधतात. कोणाला, जो असा फुटाणेकारासारखा योग्य झाला त्याला ज्ञान देतात. सन्निधानी तोकडेनी बहुत शाळी, असन्निधानी जेतलोनी शाळावी तिथे, कशास्तव फुटाणेकाराच्या दिशेने. मळ कर्मे निवर्तल्या विंजीव कृपेशी पात्र नव्हे. मळ कर्माचा नाश कशात होतो, फुटाणेकाराच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपण बनलो तर. जीवापासून पुरुष उठी त्याची कोणची सिद्धीने. जीवापासून पुरुष उठतो आणि तो सर्व आचरायला लागतो, ते सिद्धी कोण नेतं काही सांगता येत नाही. फुटाणेकाराच्या दृष्टांताप्रमाणे कौनी एक फुटाणेकार असे म्हणजे उभयदृश्य अवतार. फुटाणेकार म्हणजे स्वामी चक्रधरा उपलक्षणी अवतार आहे. तो चनेयाशी तो भिजू घालत होता. हा चनेयाशी म्हणजे जीवाला भिजू घालतो. ओलदे म्हणजे बोधाचं दातृत्व करतो. चनेयाशी ओल देतो म्हणजे काय करतो, जीवाला बोधाचं दातृत्व करतो. भिजती म्हणजे अनुसरण, मग ते चने भिजतात म्हणजे काय, अनुसरण घेतो. नित्यविधी निमित्तविधी चर्ये करून भिजती. नित्यविधी निमित्तविधी आचरतात, त्याच्याकडून ते भिजतात. मग एक वाळू घाली तेही फेडी. तसे अयोग्यतेचा नाश कर्मनाश करतात. दुसरे वाळू घाली तेही फेडी म्हणजे मळाचा नाश करतात. तिसरे वाळू घाली तेही फेडी म्हणजे अयोग्यतेचा नाश करतात. किंवा शाब्द अपरोक्ष सामान्य हिरवटन मळे करून
हिरवटन आणि कर्माकडून कठीणत्व हे दोन दोष जे येतात ते याच्याने काय होतात जातात. सूर्य म्हणजे रुचकर, सूर्य म्हणजे रुचकर होतं आणि मृदुत्व म्हणजे नरम होतं. तसं सिद्धांत सूर्य म्हणजे ईश्वर प्राप्ती, त्याला काय होते ईश्वराची प्राप्ती. आणि ब्रह्मप्राप्ती अधिकार, मृदुतत्व म्हणजे चरितत्वाची प्राप्तीचा अधिकार, चरितत्वाच्या प्राप्तीचा अधिकार होतो. कंच कुवत ट्रवल होय. जसं त्या फुटाण्यावरचं टरपल नखानी फेकलं जातं आणि तुम्ही हरभऱ्याचं नखानी फेका बरं. ओ काही काय हरभरे इतके कुचकट राहता की ते काही कोणाची गोष्ट घेत नाही, बिलकुल नाही. त्याला पाण्यात भिजू घाला कशात करे. एक पाटील बुवा होते, गोष्ट सांगितलेली आहे पण नवीन माणसांना सांगायसाठी गोष्ट सांगतो. एक पाटील बुवा होते आणि या पाटील बुवा एक पडवीत बाहेर बसलेले होते आणि त्यांची पत्नीने हरभरे भिजू घातले. सर्वच घालतं मला वाटतं, काही हरभरे झाले की ते भिजू घालायचे प्रोग्राम राहतो, मग वाळू घालतात, मग त्याची डाळ करतात असं काय आहे. तर हरभरे भिजू घातले, त्याच्यामधला एक हरभरा भिजला नाही. पाटील बुवाचं तिकडं लक्ष, बाई या करते करू द्या ना. पाटील बुवा म्हणतात सर्व हरभरे भिजले ना, हा का हरभरा भिजला नाही. म्हणे काय माहीत, परत त्याला भिजू घाला. परत भिजू घातला, परत भिजला. अरे हा हरभरा ऐक, अरे या गावाचा पाटील आहे, या गावातला एक एक माणूस माझं सर्व ऐकतो आणि हा हरभरा भिजला ऐकत नाही, माझा हरभरा फुगत नाही आहे, परत करा. 3-4 वेळा केलं पण हरभरा काही भिजला नाही, फुगला नाही. त्याने काय केलं, आणा इकडं हातावर हरभरा घेतला आणि तोंडामध्ये टाकला. आता पाहू कसा जातो, भिजतो का नाही. याला लागली त्याच्याने संडास, पोट खराब झालं, संडासपर्यंत जाऊ शकला नाही हा माणूस. आणि अंगणामध्ये यांनी काय केलं, कार्यकरण ती गाडीच अशी जोरात बटन दाबल्यानंतर इतकी सुरुवात होते की ते जाऊ शकत नाही. अंगणामध्ये सारलं. बायको आले, म्हणे तुम्हाला अक्कल आहे का नाही, तुम्ही अंगणामध्ये आगले. म्हणे कोण म्हणतं, तो हरभरा तसाच आहे. तो हरभरा, तसे माणसं बी हरभऱ्याप्रमाणे आहे, ते भिजतच नाही हो. इतक्या वर्षापासून परमेश्वराचं ज्ञानाचं संदेश या गावातून लोकांपर्यंत पोचत आहे, परंतु बरेच लोक आतापर्यंत या हरभऱ्यासारखे भिजलेले नाही. ते कळकच आहे. काही लोक 2-3 दिवस पोथीला येतात, हौस करतात ना परत जातात, कधी मध्येच गाम. अरे जीवनामध्ये सर्वाला काम आहे हो, सर्व टणकून जातात, पण पोथी एक असे माध्यम आहे की ते टणकल्याला सुद्धा काय करते, चांगलं करून टाकते. पण तुम्ही ऐकायचा तर प्रयत्न करा, मनापासून ऐका, तुमच्या सर्व व्याध्या दूर होतील. स्वामींपासून ज्वर, गोवारियाचा ज्वर स्वामींनी घेतला, भूतानंदाने आपल्या लेकीचा ज्वर घेतला. तसं आपण जर परमेश्वराला विनंती केली तर आपले दुःख परमेश्वर काय होतील कर. पण आपला भाव तसा असला तर आपण 2 दिवस खूप मोठा भाव दाखवतो आणि 4 दिवस काय करतो, सोडून देतो. याला महत्त्व नाही. करायचं तर रेग्युलर करायचं, नाही तर करायचं नाही. असं मी नाही सांगत, असं स्वामींचं तत्त्वज्ञान सांगतं. हरभऱ्यासारखं बनू नका. काही हरभऱ्यासारखे इतके कळक आहे, त्याला काही फरक पडत नाही. ऐकून घेतात, परत जैसे थे वैसे. म्हणून हा फुटाणेकाराचा दृष्टांत स्वामी चक्रांनी याच्या कथेला. कंच कुवत काय होतं, ते हरभऱ्याचं टरल होतं, म्हणजे तशी अविद्या काय होते, हे नासून जाते आणि तो प्राप्तीला काय होतो, योग्य होतो. अशा प्रकारचा हा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढचा दृष्टांत आहे गुल्हारियाचा. गुळ करणारा, गुल्हारिया म्हणजे गुळ करणारा. त्याचा लापणिक आहे. यापरी मळ निवृत्ती करून प्राप्तियोग्य करते. मळाचा नाश करून परमेश्वर जीवाला प्राप्तीपर्यंत योग्य करतात. कशास्तव, गुल्हारियाचा. आता गुल्हारियाचा दृष्टांत आपण शिकणार आहे, वाचणार आहे. कौन एक गुल्हारी असे, गुल्हारी म्हणजे गूळ तयार करणारा. पाहिला आहे तुम्ही गूळ तयार कसा होतो. तो गूळ करी, गूळ करताना काय करतो, ऊसाचा रस काढी आहे का नाही. सर्वात पहिले गूळ तयार करताना ऊसाचा रस काय काढावा लागतो, काढावा लागतो.
की ऊसच डायरेक्ट गुळा होतो, नाही, ऊसाचा रस. मग तो रस काय करतो, काळीमध्ये म्हणजे कढईमध्ये टाकतो. तो रस काय करतो, कढईमध्ये टाकतो. खालून काय लावतो, गुळाची जर गुऱ्हाळ जरी असली, ऑटोमॅटिक जरी रस निघत असला, तर कढईला खालून जाळ मात्र आजही लावावा लागतो. आणि मग तो काय करतो, तळी अग्नी लावी, रस कढे, रस काय होतो, गरम होतो. मग चाटीशी करून, चाटशी माहितीच आहे तुम्हाला आता, चाटशी म्हणजे चाटू, चाटून काय करतो तो, ते मळी वेगळी करे. मळी, त्या गुळावरती येणारी घाण, त्याला काय म्हणतात मळी, तो बाजूला करतो. मग आनिका भांड, मग त्या भांड्यातलं दुसऱ्या भांड्यात टाकतो. द्रव असे तो घट्ट होतो. द्रव तो शिजू असतो, तो काय होतो, घट्ट होतो, बद्ध होतो. मग हाती घेऊन, आणि तो नंतर हाती घेऊन आनिकाठ आहे कुठं बी घेऊन जातो. त्याला काकरी म्हणतात मला वाटतं. गुळाचं ते पातळ झालेला गुळ असतो ना, त्याला काकरी, ते कुठेही तुम्ही नेऊ शकतात, त्याला काकरी म्हणतात. आणि मग तो पूर्ण घट्ट आला की त्याचा काय होतो, गूळ तयार होतो. मग ते आणि बद्ध होय हाती घेऊन आणि काठाया न्यावया योग्य. तशा प्रकारचा परमेश्वर मळ कर्म आपल्याला लागलेले आहे. मळ आणि कर्म, प्रत्येकाला मळ आहे, कर्म आहे. कोणीच असा मायचा लाल या जगात जन्माला आला नाही की त्याला कर्म नाही आणि मळ नाही, कोणीच नाही. त्यांनी जोडलेलं आहे आणि इतके कर्म जोडलेले आहे. तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता भट्टोबासाच्या केल्या, आपल्या होणार नाही, आपल्या होणार नाही. आपली इतकी कर्म आहे की काही सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारची कर्म, जे मळ आणि कर्म, ते अग्नी लावू लावू परमेश्वर काय करतात, त्याला गरम करतात, त्याच्यावरची मळी काढतात. म्हणजे मळ हे काढतात, हिरवटान हे काय करतात, बाजूला काढतात. तसे परमेश्वर मळ कर्म योग्य करती. हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती बेलोपुरी निरोप. हा दृष्टांत स्वामींनी भट्टोबासाला बेलापूरला काय केलेला आहे, निरोपलेला आहे. लीळा क्रमांक उत्तरार्ध 619. आणि पुढचा दृष्टांत दुबळी मातीचा आहे, त्याची नाही, उत्तरार्ध 619. दृष्टांत गुळहाडी याचा हे आहे. तथा 6 मासा अपरोक्ष अनुवादू. आधी काय आहे, 6 मास. भट्टोबा स्वामींच्या जवळ बसलेले होते, ज्ञानाच्या गोष्टी चालू होत्या. भट्टोबा म्हणतात, जीजी मला अप्रोक्ष ज्ञान द्या ना आता. स्वामी म्हणतात, 6 मास तुम्हाला जर संविधान भेटलं असतं तर मी तुम्हाला अप्रोक्ष दिलं असतं, तुम्ही पक्के झाले असते, परिपक्व झाले असते, दुसरं ज्ञान तुम्हाला दिलं असतं. पण तुम्हाला 6 महिन्याचा काय दिलेला आहे, योग दिलेला आहे. नाही ना, तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही परमेश्वर आहे. परमेश्वर कोणालाही कधीही काही करू देऊ शकतो असं लोक म्हणतात. पण परमेश्वर असला तरी क्रमेची, परमेश्वराने सृष्टीची व्यवस्थाच केलेली आहे. परमेश्वराला सुद्धा क्रमाक्रमाने जावं लागेल. जर आपण विचार केला मला शाब्द ज्ञान नको, अप्रोक्ष ज्ञान नको, सामान्य ज्ञान नको, विषय ज्ञान नको, मला शाब्द प्रेम नको, विषय प्रेम नको, सामान्य प्रेम नको, अप्रोक्ष प्रेम नको, कोणतंच नाही, मला डायरेक्ट प्राप्ती द्या, असं जर परमेश्वराला म्हटलं तर परमेश्वर देतील का, देतील? बाईसांनी इतकी सेवा केली की ज्या सेवेतून परमेश्वर हमेशा प्रसन्न झाले. आता बाईसाचा देव होईजेल असं काही काही ठिकाणी आलेलं आहे. आता बाईसाचा देव होईजेल इतक्या सुंदर प्रकारच्या लीळा आलेल्या आहे. आणि तरीही बाईसाला शाब्द प्रेम झाल्यावर अप्रोक्ष प्रेम दिलं, सामान्य प्रेम दिलं. अशा प्रेमाने कोणीही असो क्रमाने गेल्या. एखादा तुमचा मास्तर खूप किंवा युनिव्हर्सिटीतला खूप ओळखीचा आहे आणि तुम्ही विचार केला मी काहीच शिकत नाही, मला फक्त डॉक्टरची इंजिनियरची पदवी तुम्ही देऊन टाका, काहीच शिकला नाही, दिन का? कोणीच देणार नाही. तुमचा जरी स्वतःचा वडील जरी युनिव्हर्सिटीचा काय म्हणते त्याला कुलगुरू असला तरी देणार नाही. का? क्रमेची, कालचं क्रम आल्याशिवाय पुढं नसतो तर कागदाला कोणी विचारत नाही. पूर्ण योग्यतेचा माणूस पाहिजे ना. तशा प्रकारचा परमेश्वर जरी असला क्रमेश, म्हणून त्या लीळेमध्ये स्वामी म्हणतात नाही हो तुम्हाला आम्ही देऊ शकणार
नाही, म्हणून गुल्हारियाचा दृष्टांत दिला. तेव्हा स्वामींनी भट्टोबासाला कशाचा दृष्टांत निरूपण केला? गुल्हारियाचा, की तो अशा प्रकारचा गुळ करतो, पोझिशनच करतो. डायरेक्ट ऊसाचे ध्यान त्याचा गुळ तयार झाला असं होणार नाही. ऊसाचा रस काढावा लागेल, कढईमध्ये टाकावं लागेल, अग्नीत लावावं लागेल, मळी बाजूला करावं लागेल, दुसऱ्या भांड्यामध्ये घट्ट करावं लागेल, मग त्याच्यानंतर ते होईल. अशा क्रमानेच कोणतीही गोष्ट होते. तसं परमेश्वरसुद्धा क्रमानेच हे करतात. तुम्हाला आता अपरोक्ष भेटणार नाही. मी परमेश्वर आहे, मी काही बी थोडं करणार आहे, काही करणार नाही, क्रमेच करणार. एवढंच आहे की तुमचं करेल, मात्र करेल, गॅरंटेड, पण क्रमाक्रमाने. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करून घेऊ, पण तुम्हाला त्या वर्गात जावं लागेल. आम्ही त्याला योग्य बनवून तुम्हाला तिथं करून घेऊ, पण त्या वर्गात तुम्हाला शिकावं लागेल. हा नियम आहे. 10वी नाही शिकला, 12वी नाही शिकला आणि कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेला, तुमचा प्रिन्सिपल कोणीतरी नातेवाईक आहे, दिन का? का? 10वी शिकले नाही, 12वी शिकले नाही. नियम आहे का नाही? 10वी झाल्याशिवाय 12वी बसता येत नाही, 12वी झाल्याशिवाय पुढचं काही करता येत नाही. तशा प्रकारचं परमेश्वराचे सुद्धा शाब्द, अप्रोक्ष, सामान्य, विशेष या 4 परीक्षा पास झाल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. फक्त पहिली परीक्षा कठीण आहे शब्दाची, बाकीच्या परीक्षा ऑटोमॅटिक. एकदा सवय झाली, पहिल्या वर्षी इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष पास झालं की दुसरं, तिसरं, चौथं तो पासच होतो, त्याला तो अनुभव येऊन जातो. आणि पहिल्या वर्षी जर नापास झाला तर मग तोच विषय त्याने 20 वेळा बी दिला तर तो काय होतो? नापासच होतो. म्हणून बाबांनो, अशा प्रकारचा परमेश्वर आहे. म्हणून भट्टवासन सांगितले, भट्टवासाला स्वामींनी सांगितलं असं जमणार नाही. पुढं आहे या गुल्हारियाच्या दृष्टांताचा अन्वय. मोक्षमार्गी जीवाचे मळ राती, विद्यामार्गी आच्छादची. गुल्हारियाच्या दृष्टांताप्रमाणे मळ आच्छादले, नासले नाही. सत्ता सामान्य ज्ञान मिळवणी, अशेष कर्म शाळण करी, असेच मळ शारण करी. कशाप्रमाणे? गुल्हारियाच्या दृष्टांताप्रमाणे. साध्याच्या प्राप्तीस साधन निवडते. कशाप्रमाणे? गुल्हारियाच्या दृष्टांताप्रमाणे. ज्ञानिया ब्राह्मी भूत करती, ब्रह्मात भूत करतात. कशाच्या? गुल्हारियाच्या दृष्टांताप्रमाणे योग्य करून भूत करतात. उठले की लगेच टाकून देत. परमेश्वराला तिथंच आनंदाला प्राप्त करून द्यायचं होतं, काही अडचण नव्हती. पण आपल्याजवळ अधमती, अधगती, अधरती, आपलं सर्व अधचालीचं आहे. हो, आपलं काय ऊर्ध्वचालीचं आहे? आपण सकाळपासून उठलो तर संध्याकाळपर्यंत सर्व अधचालीच्या क्रिया करतो, आहे का नाही? ज्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. अशा अधम क्रिया करतो आणि आपल्याला परमेश्वर होईल का? त्याला ऊर्ध्व करावं लागेल. आणि ऊर्ध्व करण्यासाठी परमेश्वराने हे केलं. तर अर्थ कौने गुल्हारी, लय फॅक्टरी आता गुळाच्या, पण त्याच्यापैकी एखादा गुल्हारी. असे अनंत अवतार आहे, परंतु व्यसनभूत अवतार म्हणजे आमच्या स्वामीसारखा अवतार तो गुळ करी, म्हणजे जीवांना मोक्षानुभूती, ईश्वर अनुभूती देतो. उसाचा रस म्हणजे अधिकरण. इथं उसाचा रस काय आहे? अधिकार्य जीव. उसाचा रस म्हणजे अधिकार्य जीव. रस काढी म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचा संचार, नंबर 2च. काळी घाली म्हणजे सामान्य ज्ञानाचा संचार. आणि तळी अग्नी लावी म्हणजे मळ नाचण्यार्थी कृपारूप परमेश्वराचा मनोधर्म अग्नी सांगितला. आणि मळ कर्म हे जीवाचे कर्तृत्व. मळ ईश्वर प्रवृत्ती वांचून, मळ हे लागतानाच ईश्वराच्या प्रवृत्तीने लागलेले आहेत. नाचतानासुद्धा कोणाची प्रवृत्ती लागेल? ईश्वराचीच प्रवृत्ती लागेल, त्याच्या वाचून रासणार नाही. आणि तिथं मळ रचतानाच जीवानी संसरण ज्याला माहीत आहे त्या संसरणमध्ये सांगितलं की मग जीव नाही तेचे गंधर्व नगराकार, विश्वरचितया माझी रिगे तादात्मक होय, विश्वरमैशे भुजे. तसं याच्या उलट मळ नाचताना म्हणावं लागेल, मग जीव नाही तेचे गंधर्व नगराकार अष्टदा प्रकृती, ते माझी रिगे तादात्मक होय. तादात्मक होत नाही, विश्वमहम म्हणून भुसतो. पण इथं काय म्हणतो? विश्वनहम. मळ नाचताना काय म्हणतो? विश्वदेवता ते मी नाही, भैरव देवता ते
मी नाही, ऐका नाही, खालच्या देवता त्या मी नाही, असा उलटट प्रकार म्हणतो तेव्हा त्या मळापासून त्याची काय होते, सुटका होते. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे मळ ते नाचतात. आणि अनिका भांडाचा अनिका भांडा घाली म्हणजे विषय ज्ञानाचा संचार. द्रव शेतोबद्ध होय म्हणजे कृपास्पदाचे अव्हेराचे दुःख भोगायला तो समर्थ होतो. मग हाती घेऊन अनिका ठाया, तो गुळ पूर्ण झाला की हातीमध्ये घेतलं की तुम्ही अनिका ठाय, मुंबईला न्या, दिल्लीला न्या, कुठेही न्या, तो काय होतो, योग्य होतो. तशा प्रकारचा अविद्या शोध करून परमेश्वर प्राप्ती करतात आणि परमेश्वर जीवाचे मळ कर्म फेडून त्या जीवाला काय करतात, योग्य करतात. असा गुल्हारी याचा काय सांगितला हा दृष्टांत. पुढे दुबळी मातेचा दृष्टांत. दुबळी माता समजते ना. दुबळी म्हणजे शरीराने दुबळी नाही, दुबळी म्हणजे परिस्थितीने दुबळी. परिस्थिती बी माणसाला दुबळी बनवते. पैसा नसला म्हणजे माणूस काय होतो, दुबळा आहे का नाही. का भारी वरतो पैसे, बिन पैशावाला माणूस दुबळाच आहे, काही भारी वरत नाही. तशा प्रकारची दुबळी माता. याचा हे आहे लापणीक. जीवाचे आग्रह हे जीवा उत्तम साधन देते. जीवाच्या आग्रहाने परमेश्वर जीवाला उत्तम साधन देतात, जशा दुबळ्या मातेचा. आता दुबळ्या मातेचा दृष्टांत कसा आहे तो आपण, कोणी एक दुबळी माता अशी, कोणी एक दुबळी माता आहे परिस्थितीने वगैरे, तिचे लेंकुरवे दुधाची आडी घे आणि तिचं मुलगा आहे आणि ते दुधाचा आग्रह करतो की मला दूध पाहिजे. आता हिच्याजवळ दूध आणायला पैसे नाही, तो काहीशे नाही भुजेना, त्याला काही आणून दिलं तर ते काही भुजत नाही, ते मरेल ऐसा झाले. दूध नाही पाजलं तर काय होईल, मरून जाईल. पैसे तर नाही, मग आता काय करायचं, पैसे नाही, मुलाला दूध पाजायचं. मग घरातले सूप चाटू, सुपलं चाटू, गहाण ठेवते. गहाण ठेवणं तर समजतं ना, गहाण ठेवणे म्हणजे त्याच्याकडे देणं आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा ते त्याला देऊन परत वस्तू घेणं. याला विकणं वेगळं आणि गहाण ठेवणं वेगळं, दोन्हीमध्ये खूप फरक आहे बरं. विकणं हे वेगळं आणि गहाण ठेवलेली वस्तू म्हणजे तात्पुरती ठेवल्या जाते, पैसे आल्यानंतर परत ते पैसे त्याला दिल्या जातात, त्याला म्हणतात गहाण ठेवणं. तर सूप चाटू गहाण ठेवून त्याला दूध आणते. त्या तसं पोराजीवास आग्रह नाही, आग्रह जर होय तर परमेश्वर ज्ञानी असं काय देते, प्रेम देते. चाटशी स्थानी आग्रह होय तर परमेश्वर ज्ञान. चाटशी स्थानी अयोग्यता, सुपस्थानी अदक्षता. हा दृष्टांत गोसाई भट्टा महादाईचा प्रति बेलोपुरी प्रेम उपायावर काय केलेला आहे, निरूपण केलेला आहे. याची आधी लीळा आहे दुबळे मातीची. लीळा क्रमांक उत्तरार्ध 621 भक्ती उपाय निरोपणे. उत्तरार्ध 621 भक्ती उपाय निरोपणे. काय झालं, बेलापूरची लीळा आहे. बेलापूरला स्वामींचा उत्तर दिशेला जाण्याची प्रवृत्ती होती तेव्हाच्या या लीळा आहे. भट्टोबास आणि महादाईसा हे जीवदेवता बदनी होते, यांना ज्ञान झालेलं होतं. आणि एकदा स्वामी निरूपण करता करता म्हणतात की महादाई, प्रेमाला सुद्धा उपाय आहे. ते म्हणे प्रेमाला उपाय, आम्हाला तर आता ज्ञान झालं प्रेम. स्वामी म्हणतात आहे. तिला खूप आनंद वाटला आणि तिचं भावावर लय प्रेम होतं. काही चांगला निर्णय आला की ती पहिले भावाला बोलून आहे. गेली भट्टोबा सजवळ. भट्टो स्वामी म्हणतात की प्रेमाला उपाय आहे. भट्टोबा म्हणतात शक्यच नाही, ते गेलं, आता आपण जोडलंच नाही तर ते गेलं. नाही म्हणे, स्वामी म्हणताय निरूपण करताय. भट्टोबासाला घेऊन आली स्वामींना भट्टोबास म्हणतात जीजी प्रेमाशी उपाय असे म्हणे आहे ना, उपाय न पाहिजे काही असे या जगात काय आहे असे की ज्याला उपाय नाही. कोरोनाला उपाय आहे, परंतु उपाय शोधणारा अनेक जिवंत झाला
नाही, कोणी त्याला उपाय सापडला नाही. पण उपाय मात्र या जगात अशी कोणती, ज्ञानाला उपाय, प्रेमाला उपाय, सर्वाला उपाय आहे. या जगात प्रत्येक गोष्टीला काय आहे, उपाय. पण तो उपायापर्यंत माणूस पोहोचला तर तो जगतो, नाही तर जगत नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा बाई उपायने पविजे असे काही असे. मग ते भट्टवास म्हणतात, जीजी आतापर्यंत तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला की प्रेमाला उपाय आहे. स्वामींनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे त्याच्यावर. स्वामी म्हणतात, अरे तू कधी विचारलंच नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हीच सांगावी का? आमच्या सांगवीमध्ये हे सवय आहे. पोथी ऐकत असतील त्यांना अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट म्हणतात तुम्ही कधी सांगितलंच नाही, पण तुम्ही बी कधी विचारलीच नाही ना. विचार काही गोष्टी न पुसत सांगाव्या. अनिष्टजनक ते न पुसत बोलावे, इष्टजनक ते पुसल्या सांगावे, आणि योग्यताजनक ते न पुसल्याही न सांगावे, असे शास्त्राची रीत आहे. मग काही काही गोष्टी तुम्ही जर विचारलं तर सांगतील ना ते, पण तुम्ही विचारलंच नाही तर सांगणार नाही. आणि म्हणता आम्ही सर्व चरित्र वगैरे ऐकून मोकळे झालेलं, पण काय ऐकलं त्याच्यातलं? आणि मग हे तर तुम्ही सांगितलंच नव्हतं मागचं. अरे पण तुम्ही विचारलंच नाही तर. महादाईसासारखं व्हा. महादाईसा काय करायची, येतं होती तर पुसते आम्हाला विचारत होतात, हे कसं ते कसं ते कसं. भट्टोबासाला म्हणतात तुम्ही काही आम्हाला विचारत नाही. तेव्हा भट्टोबास म्हणता उपाय काय आहे? स्वामींनी सांगितलं, पोरा जीवास आग्रह होय तर परमेश्वर ज्ञानियास प्रेम. तुम्ही आग्रह करा. ते म्हणे मी आग्रह करतो, मला प्रेम पाहिजे. स्वामी म्हणतात तुम्हाला प्रेम होणार नाही, ते तुम्ही विसरा. तुम्हाला प्रेम होणार नाही, आता तर होणार नाही. म्हणजे आम्हाला तुम्हाला आचार्य बनवायचं आहे. ते म्हणे मी काय करू आचार्य बनवून? मला आचार्य नाही बनायचं आणि आचार्यही नाही बनवायचं, दोन्ही बी नाही बनायचं, मला आचार्यच बनायचं नाही. स्वामी म्हणतात ते तुम्हाला व्हावंच. हे मार्गाची धुरा तुम्हाला काय करायची आहे, सांभाळायची आहे. तेव्हा स्वामी चक्रधांनी हा दृष्टांत दिला दुबळी मातेचा. सांगितला की बुवा दुबळी माता असते, म्हणजे जीवाचे अनाधिकार इतके आहेत, त्याला योग्य नाही. पण त्यांनी जर प्रयत्न केला तर परमेश्वर त्या अधिकाराला काय करतात, वाढवतात आणि त्याला प्रेमसुद्धा देऊ शकतात. हे आपल्या हातात आहे. परमेश्वर काही वस्तू गहाण ठेवतील तुमच्या, पण तुम्हाला काय करतील, प्रेम देतील. देणार म्हणजे देणार. अशा प्रकारचा दुबळी मातेचा काय आहे, दृष्टांत आहे. आता अन्वयाचा उपाय न पविजे ऐसे काही असे कशास्तं, दुबळे मातेच्या दृष्टांताप्रमाणे. पुरा जीवास आग्रह नाही, आग्रह जर तर परमेश्वर प्रेम ज्ञानियास प्रेम देते. कशास्तं, दुबळे मातेच्या दृष्टांतात. अप्राप्ती निमित्त के दुःखे कर्माची अनाशे. अप्राप्ती 7 पदार्थाची. किती पदार्थाची? 7. कोणकोणते? टी व्ही, फ्रीज, कूलर, एसी ऐकणे आणि मोबाईल, याची अप्राप्ती बाहुली ऐकणे, ही नाही अप्राप्ती. अप्राप्ती ते 7 पदार्थाची. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, ईश्वर, शास्त्र आणि प्रेम. या 7 पदार्थाची अप्राप्ती जो भावेल त्याच्यासाठी परमेश्वर दुबळी मातेप्रमाणे तुमचा अधिकार नसला तरी बी तुम्हाला प्रेमाला ते काय करून देतील, पात्र करून देतील. ऐसा असे वटो वटो करीत आपले दिस 4 दिस कडे घाली, मग एक दिस न वेरे म्हणून जावोची लागे. परमेश्वर म्हणतात की अशा प्रकारे परमेश्वर नेतात दुबळी मातेचे दृष्टांत. अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. प्रेमाप्रती साधन आहे. एकाचा ऐकत खेळ जाय, एकाचा वत्ता प्रगट एक उपाय कर. हेची जर ज्ञान या करी तर तयाशी आत्मआनंद रूपमळ लागे. पर वाया नवचे म्हणजे प्रेम. ज्ञान झाल्यानंतर 14 उपाय स्वामींनी सांगितले. अरे गेले ते गेले, आता तुम्ही आता नापास झाले, पण तुम्हाला आता प्रेमाच्या परीक्षेत पास होण्यासाठी किती क्वेश्चन दिले? 14 क्वेश्चन दिले. 14 पैकी 1 क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवलं तर तुम्ही या सृष्टीमध्ये दुबळ्या मातीच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वर आपल्याला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही.